सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने सगळीकडे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत महायुतीचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत। शिरसाट साहेब, काय सांगाल? सध्या बघताय तुम्ही हे आंदोलन आणि सगळा विषय। हे आंदोलन नाही आहे, आता ह्यांना पर्याय नाही म्हणून त्यांनी आज एक करावं म्हणून केलेले आंदोलन आहे। विरोधी पक्ष हे नाही जाणतोय की सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे, केलेली कारवाई योग्य आहे, घडलेली घटना याच्याबद्दल प्रत्येकाचा संताप जसा कॉमन माणसाचा आहे, जसा विरोधी पक्षाचा आहे, तसा सत्ताधारी पक्षाचा आहे। म्हणून कोणी त्या घटनेचे समर्थन करेल किंवा कोणी त्याला पाठीशी घालेल असं होणार नाही। आणि म्हणून ज्या ज्या कारवाई केलेल्या आहेत त्या अत्यंत कठोरपणे केलेल्या आहेत। परंतु झालं असं की महाविकास आघाडीला आता एकदा आंदोलन जाहीर केलं, आंदोलन जाहीर करताना एका पक्षाच्या नेत्यांनी येऊन प्रेस घेतली, दुसरा पक्ष जसं काय गिनतीतच नाही। म्हणून आजही जे काय आंदोलन होतंय तुम्ही पाहाल, ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होतंय ना, पक्षाचे कार्यकर्ते तिथं बसलेले आहेत, जनसामान्याचा कुठंही यांना पाठिंबा नाही आहे। तुम्ही कोणते आंदोलन तुम्ही क्लिप काढा, फक्त पक्षाचे कार्यकर्ते आपल्या गळ्यामध्ये घातलेल्या गमच्या आणि तिथं ते निषेध करतायत। यांना असं वाटत होतं की आम्ही जे काही आंदोलन करतो त्याला जनसामान्य पूर्ण येतील आणि पुन्हा त्याला भरपूर पाठिंबा देतील, असे कुठंही एकही प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार नाही। म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या राजकारणासाठी केलेली ही एक त्यांची चाल होती। माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं असलेलं श्रेय, मग ते श्रेयाचं झालेलं सगळं वातावरण निर्मिती आणि मग त्यांना हाताशी आलेली ही घटना, मग कुठेतरी ह्या लोकांचं सर्वसामान्य माणसाचं लक्ष कुठं दुसरीकडे डायव्हर्ट करायचं, त्यासाठी आजचं हे आंदोलन होतं। टाईमपास आंदोलन, तासभराचं आंदोलन मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असेल। 1 तासाच्या वर बसायचं नाही आणि आंदोलन झाल्याचं दाखवायचं, फक्त एवढा केवलवाना प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे। तुम्ही म्हणताय सगळं काही व्यवस्थित केलं बदलापूर घटनेमध्ये, तरी हे आंदोलन राजकीय बेनिफिट उचलायचं, संवेदना नाही आहेत त्यांना ह्याच्यातून राजकीय बेनिफिट काय मिळेल हा त्यांचा प्रयत्न आहे। कुणालाही असं वाटत नाही आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं। मग काय गृहमंत्र्याचा राजीनामा माग, कधी याचा राजीनामा माग, ह्या गोष्टी ज्या आहेत ते इतर घटनेचे अनुसरून जर केले असतं तर त्याला थोडंसं वेटेज तरी असतं। परंतु झालेले चिमुरडीवरचा अत्याचार आणि त्याच्यावर करणारं राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही आहे। आता तुम्ही म्हणताय की हे सगळं राजकीय बेनिफिट घेण्याचा प्रयत्न आहे, पण मग स्वतः उद्धव ठाकरे मुंबईत आणि स्वतः शरद पवार पुण्यात या आंदोलनात उतरलेत। आता काय करणार? पक्षाचा सिम्बॉल असतो ना, उभाटा गटाचे सिम्बॉल कोण आहेत, स्टार कोण आहेत? उद्धव ठाकरे आहेत। ते सेना भवन समोर जातील, तोंडाला पट्ट्या बांधतील। आज शरद पवार पुण्यात आहेत, ते तोंडाला पट्ट्या बांधतील। नाना पटोले ठाण्यात आहेत, ते तोंडाला पट्ट्या बांधतील। हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आपलं एकदम माघार झाली किंवा पिछेहाट झाली असं न दर्शवता 1 तास असं जाऊन आपला तो आंदोलन करतील आणि संपला विषय, त्या ठिकाणी संपलेला असेल। आता तुम्ही यांच्या महाविकास आघाडीच्या आंदोलनावरती टीका करताय, मात्र सेम टाइम भाजपनं सुद्धा राज्यभर आंदोलन सुरू केले। नाही, भाजपने यांनी जे काही दाखवत आहेत ना, हे ज्या पद्धतीचं राजकारण करतं हे लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांचं वेगवेगळं प्रतिकात्मक आंदोलन ज्याला म्हणतात ते करत आहेत। म्हणून दिशाभूल होऊ नये, सरकार काय काम करतंय हे लोकांकडे पोहोचण्याचा त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे। म्हणून काउंटर आंदोलन जे त्यांनी केलेलं आहे यांच्या चुका दाखवण्यासाठी। आता अंबादास दानवे म्हणतायत की हा राजीनामा फक्त गृहमंत्र्यांनी दिला नाही पाहिजे, तर सरकार स्वतः अपयशी आहे, सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे। सरकारने राजीनामा दिला पाहिजे, मग थोड्या दिवसांनी म्हणतील पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, नंतर म्हणतील राष्ट्रपतींनी राजीनामा दिला पाहिजे। आंदोलन काय, विषय काय, घोषणा काय करतात, मागणी काय करतात, आणि हे कोणी सांगत नाही आहे। म्हणजे तुम्ही हे सरकारने केलेली ही जी काही कारवाई आहे ही तोकडी आहे, कमी आहे। याच्यामध्ये असं करायला पाहिजे असं बोलणारा एकही महाविकास आघाडीमधला नेता नाही। अरे तुम्हाला काय करायचं ते तर सांगा ना, सजेशन द्या ना। सरकार चुकतंय का? चुकत असेल तर सजेशन द्या, पण तो राजीनामा दिला पाहिजे, मग राजीनाम्यासाठी तर आम्ही आंदोलन करणार, हेच सांगतोय की यांना राजकारणासाठी ह्या प्रकारचा जो काय जो घडलेला प्रकार याचं भांडवल करायचं एवढाच यांचा हेतू आहे। संवेदना शून्य असलेल्या हे माणसं आहेत,
यांना महाराष्ट्राशी सर्वसामान्य जनतेशी काहीही देणं घेणं नाही. मग ह्या भांडवलाच्या जीवावरती विरोधक राजकारणात सक्सेस होतील? कधीच नाही होणार. लोकांना चीड निर्माण झालेली आहे. कोणत्या गोष्टीचं राजकारण करताय तुम्ही? या लेवलला जाऊन जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमची लायकी नाही हे लोक आता सांगायला लागलेले आहेत, म्हणून ते सक्सेस होणार नाहीत. सुप्रिया सुळे पुण्यात आंदोलनात सहभागी झाले आणि त्या असं म्हणाल्या की राज्य सरकार प्रत्येक गोष्टीत राजकारण करतं. सुप्रिया सुळे रोज टी व्हीवर येते, हेच राजकारणाचा एक भाग आहे. आणि म्हणून आपण जे करतोय ते लोकांना कळतंय. सुप्रिया ताईला सुद्धा माहिती की मी रोज टी व्हीवर काय येते, मी रोज का बोलते, माझा काय संबंध, हे सर्व त्यांनाही माहिती. म्हणून राजकारण आपण करत असताना इतरांवर नावं ठेवण्याची काही आवश्यकता नाही. तर हे होते संजय शिरसाट यांनी सुद्धा विरोधकांवरती राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.